काय नेमकी त्यांची भूमिका आहे जाणून घेण्यासाठी मी उद्योगमंत्री उदय सामंत यांना मंचावर आमंत्रित करते आणि त्याचबरोबर झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतासरांना मी आमंत्रित करते, त्यांना घेऊन आपण मंचावर उपस्थित व्हावं। झी 24 तास कृषी सन्मान 2024 या कार्यक्रमामध्ये आम्ही उदय सामंत यांचा सन्मान करत आहोत। झी 24 तास कडून एक छोटंसं रोप आणि मानचिन्ह प्रदान करण्यास आम्हाला आनंद होतो आहे। झी 24 तास, 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 झी 24 तास। आणि लगेचच पुढच्या कार्यक्रमाकडे आपण जातो आहोत। कमलेश सरांना मी विनंती करते आपण पुढच्या परिसंवादाला सुरुवात करूया। नमस्कार। आता थोड्याच वेळापूर्वी आपण पाशा पटेल यांना ऐकलेलं आहे, जोरदार फटकेबाजी त्यांनी केली आहे। खरंच आता ना राहुल द्रविडला जसं वाटत असेल ना तसं आपल्याला वाटतंय। म्हणजे पूर्वी कसं होतं, ज्यांना क्रिकेट माहिती त्याच्या ॲनॉलॉजीत बोलायचं झालं तर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग ओपनिंगला यायचे आणि खूप जोरदार फटकेबाजी करायचे आणि नंतर त्यांच्यातली विकेट गेल्यानंतर पुढची जबाबदारी सगळी राहुल द्रविडवरती यायची। असं राहुल द्रविडच एकदा म्हणाला होता की असं लोकांना वाटायचं की मी खूप तंत्रशुद्ध खेळतो, कदाचित त्यांना बोरिंग वाटेल, त्यामुळे इतकी फटकेबाजी झाली आहे। फक्त फटकेबाजीत नाही पाशाबाई, त्यांनी बांबूबद्दल बरंच सांगितलं। त्यांचा चष्मा जो तुम्ही बघितला असेल अनेकांच्या लक्षात आला, तो चष्मासुद्धा बांबूचा आहे, त्यामुळे घड्याळसुद्धा बांबूचं आहे। हो हो, घड्याळसुद्धा त्यांचं बांबूचं आहे, त्यामुळे इतकं मनापासून ते प्रमोशन करतात बांबूचं। त्यामुळे पाशा पटेल यांच्या फटकेबाजीला आपण बांबूची फटकेबाजी असं सुद्धा म्हणू शकतो। आता पुढच्या सत्राकडे आपण येतोय आणि कृषी क्षेत्राबद्दल बोलत असताना नेहमी असं म्हटलं जातं सामंत सर की कृषी उद्योग आपण नेहमी म्हणतो की उद्योगाचा दर्जा आहे, पण आता आपण जे सगळं ऐकलं की मग मी सुरुवातीला जेव्हा मी कार्यक्रमामागची भूमिका विशद करत होतो की शेती हा उद्योग जरी असला तरी शेतकरी हा उद्योगपती नाही आहे, तो होऊ शकत नाही। प्रयत्न अनेक होतात, हा गॅप कसा भरून निघेल की शेतीला आपण उद्योग म्हणायचं, पण करणारा माणूस म्हणजे इतर कुठलाही उद्योग करणारा उद्योगपती असतो, पण शेती जर हा उद्योग असेल तर तो शेतकरी उद्योगपत्यांसारखं आयुष्य कधी जगू शकतो? मला असं वाटतं की शेतीला उद्योगाचा दर्जा आहे। माझ्याकडे देखील उद्योग विभागामध्ये शेतीसाठी अनेक योजना आहेत, अनेक समित्या मी केलेल्या आहेत, परंतु मला असं वाटतं की मगाशी पाशाबाईंनी जो एक मगाशी उल्लेख केला की शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत ह्या थांबण्यासाठी अजून काय उपाययोजना केली पाहिजे, तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी शेतीचा उपयोग हा उद्योग म्हणून केला पाहिजे। आज माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे, माझ्याकडे अनेक योजना आहेत, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आपण अवजारापासून अनेक गोष्टी त्याच्यामध्ये बेनिफिट्स त्यांना मिळवून देऊ शकतो आणि त्याच्यावर त्यांना सबसिडी देखील आहे। मगाशी जो उल्लेख झाला की बांबूची लागवड आपल्याला करायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। आता शेतकऱ्याला जर उद्योजक बनवायचं असेल तर मगाशी जी सांगितलेली गोष्ट खरी आहे की ब्रशचा पहिला प्रयोग पाशा पटेलनी जर कोणावर केला असेल तो माझ्यावर केला। अच्छा, म्हणजे आता जसं तुम्हाला त्यांनी अर्धा पाऊण तास थांबवून ठेवलं तसं माझी एक मीटिंग होती 5-5:30 वाजता आणि मला ते माझ्याकडे आले आणि मला त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला मला ब्रश द्यायचा आहे, तो बांबूचा ब्रश द्यायचा आहे, बांबूचं पेन द्यायचं आहे, बांबूचं परफ्यूम द्यायचं आहे, बांबूचं घड्याळ द्यायचं आहे, तर माझी गाडी इथं पोचायला 1.5 तास लागणार आहे, तुम्ही इथे 1.5 तास बसूनच राहिलं पाहिजे। मला त्यांनी बसून ठेवलं, त्याच्यामागचा त्यांचा उद्देश अतिशय चांगला होता, परंतु त्या सगळ्या वस्तू बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही वस्तू जी बनते ह्याला जर आम्ही उद्योजकाचा दर्जा दिला किंवा उद्योजक म्हणून याच्याकडे बघितलं आणि त्याच्यातनं आम्ही जर मॅन्युफॅक्चरिंग केलं तर बांबूची लागवड देखील मोठ्या पद्धतीनं होईल आणि उद्योजक देखील तयार होतील। म्हणून त्यांनी सांगितलेली गोष्ट योग्य आहे की 11 ठिकाणी आम्ही हे प्रोजेक्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे की ज्याच्यापासनं बांबूची निर्मिती होईल, बांबूपासून वस्तूंची निर्मिती होईल, ती वस्तू विकली जाईल आणि शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहील। आणि म्हणून शेतीला उद्योगाचा दर्जा हा ऑलरेडी दिलेला आहे, पण शेतकरी त्याचा उपयोग कशा पद्धतीनं करतो याच्यावर सगळं अवलंबून आहे। आणि म्हणून आम्ही हे देखील ठरवलं की शेतकऱ्यांमध्ये जाऊन नक्की उद्योग काय केले पाहिजेत, कशा पद्धतीनं केले पाहिजे याचं देखील मार्गदर्शन केलं। पण दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतं की याच्यामध्ये येणारा जो शेतकरी वर्ग आहे फार कमी आहे आणि म्हणून हे अवेअरनेस क्रिएट झाला पाहिजे की शेती करत असताना आपला चरितार्थ चालला पाहिजे याच्याबद्दल दुमत नाहीच आहे। 2 वेळेचं जेवण आपल्याला मिळालं पाहिजे,
परंतु उरलेलं जे आहे त्याचा उपयोग उद्योग म्हणून झाला पाहिजे, त्याची विक्री झाली पाहिजे, त्याच्यातनं 4 पैसे आले पाहिजेत आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घराचं अर्थनियोजन झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये शेती उद्योगाचा दर्जा असल्यामुळे आमच्याकडनं देखील ते करू शकतात. पण कसं इतर उद्योगांची जेव्हा आपण कंपॅरिझन करायला जातो एक ऑर्गनाइज त्यांच्या मागे ते ऑर्गनाइज सेक्टर म्हणून त्याच्याकडे बघतो. शेती हे तसं अनऑर्गनाइज्ड आहे सेक्टर, त्यामुळे बऱ्याच लिमिटेशन्स येत असेल. नाही, मला असं वाटतं की आपण त्याच्याकडे जसं बघू तसं आहे. आपण जर कोकणापासून सुरुवात केली तर आपण काजू हा प्रकार आपण बघतो, काजू आपण खातो. काजू हा असा प्रकार आहे की त्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर आपण प्रोसेसिंग करू शकतो. नुसतं काजू खातो, काजूची जी टरफल आहे त्याच्यापासून आपण तेल निर्मिती करू शकतो. त्याच्यामध्ये जो आपल्याला फळ मिळतं ज्याला आम्ही कोकणामध्ये बोंडू म्हणतो त्याच्यापासून आपण सिरप तयार करू शकतो. तुम्ही आंब्यामध्ये आला तर मँगो पल्प तयार करू शकतो, बाय प्रॉडक्ट तयार करू शकतो. आपण जर रायगडमध्ये आलो तर रायगडमध्ये मत्स्य शेती केली जाते, मत्स्यावर आपण फार मोठ्या गोष्टी करू शकतो. विदर्भामध्ये गेलं तर गोड्या पाण्याची मत्स्य शेती आहे, तिथलं जे प्रोडक्शन आहे. साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, आपण जव बघितलेला आहे जिथे आपण पूजेमध्ये फक्त आपण वापरतो. मला मध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की डिस्टिलरी आपल्याला नागपूरमध्ये करायची आहे आणि त्याचं रॉ मटेरियल जव हे आहे. अच्छा. तर मी त्यांना विचारलं की जर शेतकरीच नाही तर कसं काय प्रोडक्शन होणार. तर मला त्यांनी सांगितलं की तो शेतकरी आपल्याला तयार करावा लागेल. आम्ही 3,000 कोटीचा तिथं प्रोजेक्ट नेला आणि 35,000 एकरमध्ये जव निर्माण करणारे शेतकरी तयार केले. त्याच्यावरती आता डिस्टिलरी चालणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळे सेक्टर आहेत. आमच्याकडे आंबा असेल तर विदर्भामध्ये तांदूळ आहे, त्याच्यानंतर नाशिकमध्ये आहे. आता याच्यावर नाशिकमध्ये जर आपण गेलो तर नाशिकमध्ये वायनरी फार मोठ्या पद्धतीने आहे, पण त्याचा फायदा जर आपण बघितला तर तो डायरेक्ट शेतकऱ्याला होतोय. मग आजही जर विभागनिहाय आपण शेतीचं प्रोडक्शन बघितलं आणि त्याच्यावर प्रोसेसिंग युनिट जर आपण काढली तर शेतकऱ्याला न्याय मिळू शकतो. मध्ये एकदा सरकारनं असं धोरण आणलं होतं 10% आणि 90%. म्हणजे 10% आपण जमा करायचे सहकारी तत्वावर आपण जर प्रोसेसिंग युनिट करणार असू तर, आणि 90% सरकार द्यायचं. आज ठीक आहे ही योजना असेल नसेल, परंतु सरकार प्रोसेसिंग युनिटच्या देखील फार मोठ्या पद्धतीनं मागं आहे. आणि याचं एक साधं उदाहरण मी सांगतो की मी 1 वर्षापूर्वीपासून जिल्हा उद्योग परिषद नावाने एक परिषद सुरू केली. आज हा उद्योग आला, हा उद्योग गेला, ह्याच्यावर फार मोठं राजकारण होतं. परंतु अनेक जिल्ह्यामध्ये तिथे असलेल्या रॉ मटेरियलवर, फळांवर असेल किंवा तिथल्या धान्यांवर असेल प्रोजेक्ट करण्याची मानसिकता वाढली आणि 96,000 कोटीचे प्रकल्प आम्ही या योजनेतनं केलेले आहेत. त्याच्यामध्ये फूड प्रोसेसिंग पण आहे. त्याच्यामुळे आता जर युवकांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल, या सेक्टरमध्ये इंडस्ट्री डेव्हलप करायची असेल तर फूड प्रोसेसिंगमध्ये यावं लागलं, जे प्रत्येक ठिकाणी आपण करू शकतो. आपण जेव्हा माणसाच्या मूलभूत गरजांबद्दल बोलतो, अन्न वस्त्र निवारा असं आपण नेहमी म्हणतो की या मूलभूत गरजा आहेत. तर या तिघांचं आपण इंडस्ट्रीच्या हिशोबाने बघायला गेलो तर एक वस्त्र असेल जे टेक्स्टाईल आहे, जे आता बऱ्यापैकी ऑर्गनाइज इंडस्ट्री आणि एक प्रॉफिटेबल इंडस्ट्री म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. निवारा तर आपल्याला माहिती आहे रिअल इस्टेटमध्ये कशा प्रकारे गेल्या काही वर्षांमध्ये बूम आलेला आहे. पण अन्न उद्योग म्हणून बघताना आता तुमच्याही बोलण्यात 2-3दा उल्लेख झाला, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या भोवतीच सगळं फिरतं आहे. याच्या पलीकडे जाऊन काही असे उद्योग आहेत का की जिथे ज्याला आपण बिग तिकीट प्रोजेक्ट्समध्ये शेतकरी त्याचा भाग होऊ शकतो किंवा शेतकऱ्याला त्याचा भाग होता येईल? यामध्ये मला असं वाटतं की पणन विभागानं अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढाकार घेतला आहे. त्याचं आता मला बाकीच्या रिजनमधलं माहीत नाही, परंतु 2-3 दिवसापूर्वीचे मी खेड म्हणून जो तालुका आहे रत्नागिरी जिल्ह्यातला तिथे गेलो होतो. तिथं आम्ही एक कोल्ड स्टोरेज करतोय. अच्छा. आणि मोठी कोल्ड स्टोरेज करतोय, त्याची कॅपॅसिटी फार मोठी आहे. आणि त्याच्यामध्ये काय करायचं तर रासायनिक खतं न मारता सेंद्रिय खतावर शेती तयार करायची, फळबागा तयार करायच्या, त्याच्यानंतर भाजीपाला तयार करायचा. तो सगळ्या शेतकऱ्यांचा भाजीपाला आहे, तो पणननं उभं केलेल्या त्या कोल्ड स्टोरेजमध्ये आणायचा, चांगलं पॅकेजिंग करायचं आणि ते पॅकेजिंग करून जर आपण एक्सपोर्ट केलं तर त्याला देखील शासनाकडनं सबसिडी आहे. आपण जेवढं करू शेतीमध्ये तेवढं थोडं आहे. स्वतःचं शेत पिकवणं ही तर आपली पारंपरिकता आहे, पण त्या पारंपरिकतेकडनं आधुनिकतेकडे जाणं देखील गरजेचं आहे आणि त्यासाठी सरकार पूर्ण सपोर्ट करतं आहे. आणि अशा पद्धतीची कोल्ड स्टोरेज असतील, अशा पद्धतीची यंत्रणा जर पणननं प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार केली तर मला असं वाटतं की एक्सपोर्ट क्वालिटीची फळं, एक्सपोर्ट क्वालिटीच्या पालेभाज्या तयार होतील. आता कांदा उत्पादक आहेत. मी आपल्याला एक साधं उदाहरण सांगतो, त्याच्यामध्ये मी चांगल्या पद्धतीनं इंडस्ट्री म्हणून सहभाग घेतलेला आहे. काय होतं की कांदा आपण वापरला तर तो उपयोगी ठरतो. कांदा जर आपण दिवसेंदिवस वापरला नाही तर त्याच्यावर
हवेचा परिणाम होऊन तो कांदा बाद व्हायला लागतो. आपण असा एक प्रयोग करतो की कांद्याचं देखील पॅकेजिंग करायचं, त्याला देखील एका चांगल्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवायचं, जेणेकरून तो कांदा 6 महिने वापरला गेला पाहिजे, तो चांगल्या पद्धतीने एक्सपोर्ट झाला पाहिजे. याच्यामध्ये देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उद्योग विभागाला इन्स्ट्रक्शन देऊन आम्ही ते युनिट तयार करतोय. समृद्धी महामार्ग जो आहे त्या समृद्धी महामार्गाचा एक नोड आम्ही ह्याच्यासाठी वापरतोय, जेणेकरून कांदा उत्पादन करणारा जो शेतकरी आहे त्याला देखील दिलासा मिळेल आणि उद्योग तयार होईल. नाही, पण तुम्ही म्हणतात की स्टोरेजचा प्रश्न बऱ्याचदा काय होतं, म्हणजे आपला सामान्य शेतकरी सुद्धा शेतामध्ये कांद्याची चाळ बांधतो, त्याच्यामध्ये स्टोरेज करतो कांद्याचं, पण जेव्हा स्टोरेजचा विषय येतो, म्हणजे भाव वाढला तर तो माल काढा, ह्याच्यामध्ये मोठा शेतकरी किंवा जे साठवणूक करू शकणारा व्यापारी आहे, कॅपॅसिटी असणारा शेतकरी, त्याचाच फायदा होतो. शेतकरी छोटा, मग आपण बघतो नेहमी मग कांद्याला कधी 4 रुपयाचाच भाव मिळतो, 40 पैशाचाच भाव मिळतो. ही इतकी तफावत आहे. त्याच्यात फक्त तो साठवणूक तुम्ही म्हणतात करू शकतो, ती कॅपॅसिटी सामान्य शेतकऱ्यांकडे कशी येईल किंवा त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? त्याच्यासाठी सरकारनं पुढाकार घेतलेला आहे. जी, आज मी प्रायव्हेट जर टाकलं स्टोरेज तर मी मला पाहिजे तेवढे पैसे घेणार, पण सरकारनं जर टाकलं तर सरकारला लिमिटेशन्स आहेत की शेतकऱ्यांकडनं किती कमाल पैशामध्ये आम्ही घ्यायचं आणि किती किमान याच्यामध्ये घ्यायचं आहे. त्याच्यामुळे तो शेतकऱ्यांना फायदा होईल. आणि ज्याचा उल्लेख मी आता केला की समृद्धी महामार्गाचा मी उल्लेख केला, ठीक आहे, समृद्धी महामार्ग हा कनेक्टिव्हिटीसाठी फार फास्ट झाला असेल, पण समृद्धी महामार्गाच्या बाजूला जे नोड आहेत ते आम्ही डेव्हलप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग त्याच्यामध्ये काही फार्मास्युटिकल असतील, काही मेडिकल डिव्हाइस असतील, काही शेतकऱ्यांसाठी असतील, काही रिअल इस्टेटसाठी असतील. या सगळ्या भागाचा देखील उपयोग हा 100% जनतेसाठी होणार आहे, रोजगार निर्मितीसाठी होणार आहे. आणि शेतीतनं देखील रोजगार निर्मिती झाली पाहिजे, यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न झाले पाहिजेत आणि ते प्रयत्न करण्याचा आमचा सरकारचा 100% हेतू आहे. पण अपार्ट फ्रॉम स्टोरेज असं काय आपण, म्हणजे अलाइड इंडस्ट्री आहे, म्हणजे बाकीच्या उद्योगांना आपण एवढं प्रोत्साहन देतोय, या सगळ्यांच्या संबंधित जेव्हा अलाइड इंडस्ट्री आपण नेहमी म्हणतो की इतर छोटे छोटे घटक उद्योग त्याला मदत करतील, शेतीला पूरक असे कुठले व्यवसाय आपण नेहमी सांगतो? तुम्ही आता मगाशी मत्स्य व्यवसायाचा उल्लेख केला, त्या गोष्टीत आता खूप नवीन नवीन गोष्टी यायला लागतात. फूड टेक्नॉलॉजी इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्यात नवीन नवीन बदल येत आहेत. मगाशी उल्लेख झाला AIचा वापर त्याच्यामध्ये केला जातोय. तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं, गव्हर्नमेंट म्हणून आपण असा काय पुढाकार घेतोय? कुठली टेक्नॉलॉजी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय? टेक्नॉलॉजी ही छोट्या शेतकऱ्यांना सुद्धा डेव्हलप केली पाहिजे, मोठ्या शेतकऱ्यांना देखील डेव्हलप केली पाहिजे. मी साधं उदाहरण तुम्ही मत्स्य शेतीचं घेतलं म्हणून सांगतो की माझ्याकडे रत्नागिरीमध्ये एक 650 कोटीचा गदरे मरीनचा प्लांट आहे. तो आता दुसरा प्लांट महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवर झालेला आहे. आपल्याला क्रॅप माहिती आहे, खेकडा माहिती आहे, म्हणजे मी आधुनिकता म्हणजे काय असते त्याला गव्हर्नमेंट कसं सपोर्ट करतो तुम्हाला सांगतो. तुम्ही सध्या महाराष्ट्राच्या कुठच्याही चांगल्या हॉटेलमध्ये गेला, छोट्या मोठ्या, तरी तुम्हाला क्रॅप लॉलीपॉप खायला मिळतात. पण तो खरा क्रॅप आहे का? तर नाही. तो खरा खेकडा आहे का? तर नाही. तर त्याच्यावर प्रोसेसिंग केलेलं आहे आणि त्याच्यावर प्रोसेसिंग करून तुम्हाला तो फील, तो लॉलीपॉप खाल्ल्यानंतर खेकड्याचा येतो किंवा त्या कोडलीचा येतो. मला असं वाटतं की हीच टेक्नॉलॉजी आहे. ज्यांना क्रॅप माहिती आहे, त्याची टेस्ट माहिती आहे, ती टेस्ट कशी माहिती आहे, त्यांना हे चांगलं सोयीस्कर आहे. आणि हे कुठं सुरू झालं? हे रत्नागिरीसारख्या एका छोट्या शहरामध्ये सुरू झालं, पण त्याची युनिट आज जर आपण मुंबईमध्ये, पालघरमध्ये, रायगडमध्ये जर बघितली तर फार मोठ्या पद्धतीने आहे. आणि हे क्रॅपचं नंतर रूपांतर कशामध्ये झालं? तर बाकीच्या माशांमध्ये झालं. आता ते सुरमईची टेस्ट असलेला आला, पापलेटचं टेस्ट असलेला आला, म्हणजे आता वेगवेगळे जे माशाचे प्रकार आहेत. तर ही टेक्नॉलॉजी आहे, ही जर शेतकऱ्यांनी अडॉप्ट केली तो ठीक आहे, तो 650 कोटीचा प्रोजेक्ट आहे, पण आपण 50 लाखाचा करू शकतो, त्याच्यासाठी सरकार मदत करू शकते. आपण 5 कोटीचा करू शकतो, त्याच्यासाठी सरकार मदत करू शकते. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीवर देखील जर आपण लक्ष दिलं तर जसं मत्स्य शेती आहे तशीच आपली बाकीची शेती आहे. आधुनिकीकरण किती आपण करतो आणि त्याच्यातनं आपण आउटपुट किती घेतो, याच्यावर मला असं वाटतं की आता शेतकऱ्याचा सक्सेस पण अवलंबून आहे. कसं आहे, तुम्ही म्हणता म्हणजे आपण टेक्नॉलॉजीचा त्याला अंगीकार केला, त्याचा फायदा नक्कीच होतो, पण शेती इतका बेभरोशाचा उद्योग कुठला नाही आहे. म्हणजे मगाशी उल्लेख झाला आणि आता आपण गेले बघतोय काही दिवस असा मुसळधार पाऊस सुरू आहे. तुम्ही आता याच्यानंतर त्याच पाहणीसाठी जाणार आहात. ज्या प्रकारचा पाऊस सुरू आहे, कोकणात सुरू आहे, कोल्हापूरसारख्या ठिकाणी सुरू आहे, पिकांचं नुकसान आहे. इवन ॲलाइड इंडस्ट्री तुम्ही बघता, म्हणजे सगळ्यात कॉमन शेतीतला ॲग्रिकल्चरचा ॲलाइड इंडस्ट्री पोल्ट्री उद्योग आहे. मध्ये मध्येच कधी बर्ड फ्लूसारखे आजार येतात किंवा कोंबड्यांवरती इतर तर रोगांचा मारा सुरूच असतो. या सगळ्या गोष्टींचा बेभरोशाचा हा कारभार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार सरकारवरती अवलंबून राहावं लागतं. म्हणजे थोडा थेट तुमच्या डिपार्टमेंटशी जरी संबंधित नसला तरी सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून हा प्रश्न विचारतोय. इतर उद्योगांना फार तर फार पॉलिसीसाठी सरकारवरती अवलंबून राहावं लागतं, पण शेतकऱ्याला मात्र प्रत्येक गोष्टीसाठी
अवकाळी पाऊस झाला सरकारवरती अवलंबून राहा, पिकाचं नुकसान झालं सरकारच्या पीक विम्यावरती अवलंबून राहा, शेतकऱ्यांनी अगदी कंटाळू त्यांच्या या सगळ्या परिस्थितीला रांजून गांजून आत्महत्या केल्या त्या पॅकेजसाठी सरकारवरती अवलंबून राहा. तर शेती असं झालं आहे की हा फक्त सरकारवरती शेती आणि शेतकरी अवलंबून राहिला, त्यामुळे लोक धजावत नाहीत शेती करायला. मग अशा म्हणताना कसा उद्योग म्हणणार? याचं कारण मला असं वाटतं की आपल्याकडे शेतीची पद्धत ही 1 गुंठ्यापासून हजारो एकरपर्यंतची आहे. हा जो प्रश्न उभा राहतो तो जे बिचारे लहान शेतकरी आहेत, जे 2 गुंठ्यामध्ये 1 गुंठ्यामध्ये 3 गुंठ्यामध्ये 4 गुंठ्यामध्ये शेती करतात, 1 एकरामध्ये शेती करतात आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करतात. म्हणून टेक्नॉलॉजी देखील अशा पद्धतीची असली पाहिजे की ती त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे आणि त्यांना पर्याय नाही. म्हणजे आज आपण जर बघितलं तर रेशो जर काढला तर माझ्यापेक्षा इथल्या सगळ्या शेतकरी मंडळींना माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये 70-75% हा जो वर्ग आहे शेतकरीच वर्ग आहे. आणि आपण इंडस्ट्री ज्यावेळी बघतो, आता मी जे इंडस्ट्रीत माझा विभाग चालवतो तर त्याच्यामध्ये 5-7% लोक असे आहेत जे इंडस्ट्री फार मोठ्या पद्धतीने आणतात आणि त्या फार मोठ्या इंडस्ट्रीमध्ये रोजगार निर्माण होतो. जे आज आपण म्हणतो की असंघटित 1.25 कोटी लोक ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात. ही आणलेली इंडस्ट्री किती लोकांनी आहे? ही मोजक्या लोकांना इंडस्ट्री आणलेली आहे. मग ती परकीय गुंतवणूक असेल किंवा स्वतःने महाराष्ट्रातली गुंतवणूक असेल. पण शेतीच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की शेतीच्या बाबतीमध्ये आपला जो शेतकरी आहे तो गुंठेवारीवरून सुरू होतो आणि शेतकरी जर 100 एकरचा असेल, 200 एकरचा असेल, 500 एकरचा असेल तर मला असं वाटतं की तो स्वतःच्या पायावर उभा राहिलेला असतो. जो शेतकरी 1 एकर 2 एकर आणि त्याच्या खालचा आहे त्याला सरकारची अल्पभूधारक आहे, त्याला सरकारची ताकद लागते आणि सरकारच्या ताकदीशिवाय तो उभा देखील राहू शकत नाही. त्याच्यामुळे वेगळ्या पद्धतीची टेक्नॉलॉजी आणूनच त्याला आपल्याला पुढे न्यावं लागेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या पैशाशी रिलेटेड आहेत. म्हणजे आत्महत्येचं कारण देखील आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं शेती व्हायला पाहिजे ती शेती झाली नाही किंवा अवकाळी पाऊस आला, सततचा पाऊस आला, त्याच्यामध्ये पीक गेलं आणि ते पीक गेल्यामुळं आता आपल्याकडे काहीच राहिलं नाही. या निराशेच्या भावनेतनं शेतकरी आत्महत्या करतो आणि मग ती भावना त्याच्यामध्ये निर्माण होऊ नये यासाठी शेतीपूरक जर उद्योग आपल्याला त्या ठिकाणी देता आले तर ते अतिशय महत्त्वाचं राहील आणि तेच धोरण भविष्यामध्ये सरकारचं राहणार आहे. म्हणजे आज आपण इथे अनेक स्टेक होल्डर्स आहेत इथे, म्हणजे कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी इथे आहेत, त्या क्षेत्रात डील करणाऱ्या कंपनीसुद्धा. अशा कुठल्या आहेत तुमच्याकडे योजना आपण त्या माहितीसाठी की शेती उद्योगाला प्रोत्साहन देऊ शकतील अशा कुठल्या योजना आपल्याकडे आहेत? एकच सेकंद फक्त. सदाभाऊ खोत यांचं देखील स्वागत करतो कार्यक्रमात, ते आले आहेत आज. हां, असे कुठले उद्योग आहेत आपल्या उद्योगाच्या, कुठल्या पॉलिसीज आहेत की ज्याच्यामध्ये आपण? अनेक उद्योग याच्यामध्ये आहेत. ह्याच्यामध्ये अनेक उद्योग करत असताना नक्की आपण काय करणार आहोत हे आपण ठरवलं पाहिजे. आता मी पुण्यामध्ये आहे, पुण्यातलं एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. माझ्या माहितीप्रमाणे तळेगाव किंवा चाकणला एक इंटरनॅशनल आईस्क्रीमची कंपनी आलेली आहे. जी, इंटरनॅशनल 550 कोटी रुपये त्याचा टर्नओव्हर आहे आणि ते वेल रेप्युटेड आहे. त्यांनी ज्यावेळी आमच्यावर MOU केला तर आज ठीक आहे की तो आईस्क्रीम विकल्यानंतर त्याला काहीतरी प्रॉफिट होईल, पण ती आज आईस्क्रीम कंपनी चालवत असताना त्याचा फायदा जो आहे तो त्या परिसरातल्या थेट शेतकऱ्यांना होणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे दुधाचं उत्पादन आहे, ज्या शेतकऱ्यांकडे दूध निर्मिती चांगल्या पद्धतीने केली जाते, मी त्यांना पहिली अट टाकली की ह्याची शेती जरी रोपं लावल्याची नसली तरी आज आमच्याकडे शेतकरी जे आहेत त्यांच्याकडे गायी आहेत, म्हैशी आहेत, त्यांचं दूध आपण कलेक्शन करू शकतो. मी दाव्याने अशी सांगतो की ज्यावेळी इंडस्ट्री अशी पण येते त्याच्यातनं देखील शेतकऱ्यांना रोजगार निर्माण होतो. आता ही आईस्क्रीमची कंपनी आपण म्हणताना काय म्हणणार आहोत की त्याला फ्रँचायझी मिळतील, त्याच्या कोल्ड स्टोरेजच्या गाड्या होतील, त्याचा आम्हाला टेंडर द्या, हे द्या, परंतु त्याचा थेट फायदा जो आहे तो शेतकऱ्यांकडे जी दूध निर्मितीची सिस्टीम आहे ती जर आम्ही याला अटॅच करून दिली आणि ती आम्ही केली, MIDCनं पुढाकार घेऊन त्या शेतकऱ्यांचा समूह तयार करून तिथल्या लोकप्रतिनिधींना तयार करून त्याचा मला फायदा असा वाटतो की किमान 10 ते 12 हजार शेतकऱ्यांना तिथं होणार आहे. म्हणून मला असं वाटतं की इंडस्ट्री ही देखील जर शेतीपूरक असेल तर शेतकऱ्यांना फार चांगल्या पद्धतीनं फायदा होऊ शकतो. पण मग किमतीचा प्रश्न आहे. म्हणजे आता नेमका योगायोगाने सदाभाऊ इथे आले, ते नेहमी त्यांच्या भाषणात एक गोष्ट सांगतात की 1 लिटर पाण्याची बाटली ज्या भावात मिळते त्याच भावामध्ये जर शेतकऱ्याचं दूध विकत घेतलं जात असेल तर मग ती पॅरिटी जी आहे ना ही की तुम्ही कुठल्या भावाने, हा सगळ्यात मोठा मुद्दा राहतो शेतकऱ्याला. मग तो भावही शेतकऱ्याला तिथे मिळाला. पण यामध्ये सदाभाऊ असतील किंवा आमचे सगळेच शेतकरी नेते असतील, ह्यांनी विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये हा आवाज उठून आता 5 रुपये मला असं वाटतं की दुधाला दर वाढवून घेतलेला आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी रिलीफ त्या दूध उत्पादकांना मिळेल. पण शेती जर करायची असेल तर आता आधुनिक तंत्रज्ञानच स्वीकारलं पाहिजे, ही काळाची गरज बनलेली आहे.
मगाशी आधुनिक तंत्रज्ञानाचा जेव्हा विषय निघाला, तुम्ही सांगितलं कशा प्रकारे समृद्धीची आता आपण एक लेन यासाठी करतोय. कसं आहे मंत्री महोदय, एक ना ही सायकल आहे जी अनेकदा एक अकॅडमिक चर्चेमध्ये नेहमी येते की आपण फायदा व्हावा, शेतकऱ्याचा माल पोचावा, त्यासाठी वेअर हाऊसेस असतील किंवा कोल्ड स्टोरेजसारखे आपण करतोय, मग तिथून माल लवकरात लवकर मुंबईसारख्या केंद्रापर्यंत पोचावा, मोठ्या शहरांपर्यंत पोचावा, यासाठी आपण हायवेचं जाळं विणतोय. पण ही सगळी प्रक्रिया सुरू असताना त्यासाठी जमिनींचं अधिग्रहण होतं. या जमिनी कोणाच्या असतात? शेतकऱ्यांच्या असतात. मग आपण शेतकऱ्यासाठी काहीतरी करत असताना त्याच शेतकऱ्याची जमीन जाते, त्याचंच अधिग्रहण तिथे होतं आहे. हे एक विशेष सर्कल होत चाललेलं आहे. शेतकरी त्यामुळे जमिनीत निघून गेल्या तर शेतकरी आपल्या मुलांना सांगतात बाबा की नको करू शेती, आता हे फार तसदीचं काम झालं आहे, त्रासाचं काम झालं आहे, आणि मग नंतर जमिनीच उरत नाहीत. मग जो शेतकरी काही काळापूर्वी काही एकरांमध्ये शेती करायचा तो आता गुंठ्यांवरती येऊन थांबला आहे. हे विशेष सर्कल आहे, हे कसं थांबणार? डेव्हलपमेंट एक अशी आहे की डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चरची झाल्याशिवाय ते स्टेट पुढे जात नाही, तो देश पुढे जात नाही, हे निर्विवाद सत्य आहे. पण ज्यावेळी शेतकऱ्याची जमीन आम्ही अधिग्रहण करतो त्यावेळी समृद्धी महामार्गाचंच आपल्याला एक उदाहरण देतो की समृद्धी महामार्गाची जागा ज्यावेळी सरकारनं घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी त्याला विरोध केला. म्हणजे जे आता समृद्धी महामार्गावरनं झेड+ घेऊन फिरतायत त्यांनी देखील विरोध केलेला होता. परंतु त्यावेळी मला आठवतं की माननीय देवेंद्रजींनी हा पुढाकार घेतला होता आणि MSRDCचे मंत्री स्वतः राज्याचे आजचे मुख्यमंत्री जे आहेत ते एकनाथ शिंदे साहेब होते. कसं आहे, शेतकऱ्यांची मानसिकता बदलणं ही सुद्धा एक स्किल आहे असं मला वाटतं, एक हातोटी आहे. एखादा प्रोजेक्ट आता शक्तीपीठ होतोय, शक्तीपीठाच्या बाबतीमध्ये सरकारनं काय भूमिका घेतली की कुठच्याही शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन शक्तीपीठ आम्हाला करायचं नाही, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊ, त्यांना काय पाहिजे काय नको ते ह्याची चर्चा करू, मगच त्या प्रकल्पामध्ये पुढे जाऊ. हीच गोष्ट समृद्धी महामार्गामध्ये होती. म्हणजे तुम्ही आता विषय काढला, त्यात सत्तेतलेही अनेक पक्षाचे विरोध करतात त्यांना म्हणूनच सांगितलं ना की आता मी हा पॉलिटिकल फोरम नाही म्हणून मी काय त्यामध्ये जास्त बोलत नाही. पण तुम्हाला आठवत असेल की तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही छत्रपती संभाजीनगरला झालेली समृद्धी महामार्गाच्या विरोधातली सभा बघितलेली आहे, आम्ही त्या संपूर्ण नाशिक परिसरातली सभा बघितलेली आहे. ठीक आहे ना, शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. पण जेव्हा या दोघांनी पुढे जाऊन ग्रासरूटला काम केलं आणि शेतकऱ्यांना सांगितलं की ठीक आहे, आज हा रस्ता झाल्यानंतर नागपूरवरनं मुंबईला येणारं अंतर 7 तासावर जरी येणार असलं तरी तुमची जमीन घेतल्यानंतर आम्ही तुम्हाला पाहिजे तितका फायदा करून देतो. शेतकरी कन्व्हिन्स झाले, ते पैसे शेतकऱ्यांकडे आले. आता दुसरी गोष्ट आहे की त्या पैशाचं नियोजन माझ्या शेतकरी बांधवांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. आणि म्हणून प्रोजेक्ट होत असताना किंवा इन्फ्रास्ट्रक्चर होत असताना शेतकऱ्यांवर अन्याय करून तो प्रोजेक्ट करावा ही अजिबात शासनाची भूमिका नाही. शेतकऱ्यांना जे काय हवं नको आहे ते बघूनच प्रोजेक्टमध्ये पुढे जाण्याची अपेक्षा आहे. म्हणून मी समृद्धी महामार्गाचं सांगितलं की आमचे 13 नोड जे आहेत त्याच्यामध्ये विविध पद्धतीनं आपण करतो. जसं मी कांद्याचं सांगितलं, त्यानंतर शेतीचे होतील, बाय प्रॉडक्टचे होतील, फूड प्रोसेसिंगचे होतील, रिअल इस्टेटचे होतील, मॅन्युफॅक्चरिंगचे होतील. 750 किलोमीटरवर ज्यावेळी हे नोड तयार होतील त्यावेळी तो समृद्धी महामार्ग जगातला आगळा वेगळा इंडस्ट्रियल रोड देखील बनलेला असेल. पण इंडस्ट्रियल कॉरिडॉर पण आपण मागे बनवत होतो, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, त्याचा अजून फार पुढे सरकताना दिसत नाही. तो नाही, खरं तर कमलेशजी मला असं याच्यामध्ये वाटतं की आम्ही स्वतःहून पुढे येऊन आम्ही जी केलेली कामं आहेत ही सांगत नाही, याचे परिणाम कदाचित आमच्यावर होत असतील. आपण कधीतरी एखादा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरच्या आमच्या ऑरिक सिटीमध्ये लावू. आज देशातली इंडस्ट्रियल कॉरिडॉर ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये दक्षिण कोरियाच्या प्रचंड मोठ्या कंपन्या तिथे आलेल्या आहेत आणि तिथे एक वेगळ्या पद्धतीचं आर्थिक नियोजन होतंय, आर्थिक अपग्रेडेशन होतंय त्या सिटीचं. ती ऑरिक सिटी आहे. आता साताराला म्हसवडला होतंय, कोकणामध्ये दिघी पोर्ट आमचं जे आहे ते आम्ही डेव्हलप केलेलं आहे. तर मला असं वाटतं की जे कॉरिडॉर आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित झालेले आहेत, तिथे इंडस्ट्री येत आहेत. आणि या फोरमवरनं मला सांगायचं आहे की मी प्रामाणिकपणानं सांगतो की एखादा फेक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये काहीही अर्थ नाही. तुम्ही प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे की आमच्याकडचे प्रोजेक्ट गेलेत का, तर आमच्याकडचे एकही प्रोजेक्ट गेलेला नाही. स्वतःच्या कारकिर्दीमध्ये ज्यांनी अर्जच केले नाहीत आणि अर्ज घेतले नाहीत त्यांच्याकडनं जाण्याचा प्रश्नच येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की पॉलिटिकल सांगत नाही की या सगळ्याला तुम्हाला जर मग शेतीपूरक उद्योग असेल, माझा मॅन्युफॅक्चरिंगचा असेल, तर या शेतीपूरक उद्योगाला देखील जर ताकद द्यायची असेल तर कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग घ्यावी लागते. जर राज्यामध्ये कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग 20-20 महिने झालीच नाही तर इंडस्ट्रियलिस्ट जो फक्त डोका आपटून गेल त्याच्या पुढं काय होणार नाही. त्याच्यामुळं उद्योग गेले या राजकारणामध्ये न जाता
उद्योग किती आलेले आहेत, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आम्ही किती न्याय दिलेला आहे, शेतकरी आमच्याबरोबर कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीमध्ये एकत्र येऊन काम करतो, ह्याच्यामध्ये या सगळं यश सामावलेलं आहे. आणि शेतीच्या बाबतीमध्ये सरकार 100% सकारात्मक आहे की शेतकऱ्यांना सोबत घेऊन जर अजून काही उद्योग निर्मिती करावी लागली तरी माझ्या डिपार्टमेंटनं पुढं पाऊल टाकलेलं आहे. समिती देखील आम्ही तयार केलेली आहे आणि त्याच्यातनं खरोखरच चांगला आउटपुट शेतकऱ्यांना मिळेल याची मला खात्री आहे. उद्योग आपण जेव्हा म्हणतो तो आपण इतर उद्योगांची जेव्हा चर्चा करतो मंत्री महोदय, तेव्हा उद्योजकता वाढवण्यासाठी किंवा नवीन उद्योजक घडवण्यासाठी आपण ट्रेनिंग करतो किंवा त्यासाठी कॅम्पेन राबवतो, अभियानं राबवतो वेगवेगळे की उद्योजक व्हा किंवा उद्योजकता कशी वाढली पाहिजे. शेतीला जर उद्योग म्हणत असाल तर शेतीतली उद्योजकता वाढावी किंवा शेतीतले उद्योजक वाढावे, तरुण पिढी ही शेतीकडे आकृष्ट व्हावी, याच्यासाठी काय इनिशिएटिव्ह सरकार म्हणून देखील आणि उद्योगमंत्री म्हणून देखील काय घेतात? शेतीसाठी तर आपण उद्योगासाठी जर MIDCमध्ये जागा जर शेतकऱ्यांनी मागितली किंवा शेतीपूरक उद्योग करणाऱ्यांनी मागितली तर आपण देतो. पुण्यामध्येच हिंजेवाडीला फ्लोरिकल्चर पार्क आहे. मला असं वाटतं की तो देखील एक आगळा वेगळा प्रकार आहे. अच्छा. म्हणजे तिथे गेल्यानंतर मी स्वतः व्हिजिट तिथे केलेली होती. म्हणजे एखादं कुटुंब, शेतकरी कुटुंब काय करू शकतं हे देखील या वेगवेगळ्या पद्धतीनं आपण जाऊन जर बघितलं तर फार आपल्याला त्याच्यातनं काहीतरी मला अभ्यास करण्यासारखं त्याच्यातनं भरपूर काही लाभलं. मी तिथे गेल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की आम्ही जो 4 एकरचा प्लॉट दिला होता शेतकऱ्याला, त्यावेळी फ्लोरिकल्चर पार्क ही संकल्पना आलेली होती, पण तो कशा पद्धतीनं करायचा हे कोणाला माहीत नव्हतं. 1.5 वर्ष तो प्लॉट तसाच पडून राहिला. पण या 1.5 वर्षामध्ये त्या कुटुंबानं पूर्ण ट्रेनिंग घेतलं आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांनी तो प्रोजेक्ट सुरू केला. 1.5 वर्ष झाल्यामुळे जो दंड लागला तो देखील MIDCला त्यांनी भरला. पण आज जर तुम्ही तिथं जाऊन बघितला तर ते कुटुंब तिथं 75 कोटीचा टर्नओव्हर फ्लोरिकल्चरवर करतं. अच्छा. त्याच्यानंतर मी शिरवळला गेलो होतो, सातारा रोडला शिरवळला 3 युवकांनी ज्यांचं वयोगट 25 ते 30 आहे, त्याच्यातले त्यांचे जे काका आहेत ते माझ्याकडे OSD म्हणून आहेत, ते मला तिथं घेऊन गेले होते. ते 3 मुलं 100 कोटीचा टर्नओव्हर करतात शेतीवर. त्याच्यामुळे म्हणून मी सांगितलं की शेतीवर देखील शेकडो कोटीचा टर्नओव्हर होतात. ही उदाहरणं आहेत आणि कुणी करून दाखवलेली आहेत, मोठ्या इंडस्ट्रियलिस्टच्या मुलानं केलेली नाहीत. फ्लोरिकल्चरचं जरी बघितलं तर शेतकरी कुटुंब आहे आणि शिरवळला जरी आपण गेलो तरी 100 कोटीचा जो टर्नओव्हर होतो तो 100 कोटीचा टर्नओव्हर 25 ते 30 वयोगटातली मुलं करतात, ती देखील शेतकऱ्यांचीच आहेत. आणि हे सरकारच्या मदतीशिवाय करता की सरकारच्या मदत? सरकारची मदत काही ठिकाणी घेतलेली आहे, कारण सरकारच्या मदतीला लिमिट आहे. आता 10 एकरमध्ये आम्हाला मदत करायची आहे तर 10 एकरचे बेनिफिट त्यांनी घेतले, पण बाकीच्या 40 एकरवर त्यांनी त्याचे स्वतःचे एफर्ट्स खर्च केले. त्याच्यामुळे ही उदाहरणं देखील आहेत आपल्याकडे. तर चांगली आपण एक उदाहरण, तुम्ही चांगलं उदाहरण दिलं इथे आणि एक चांगली सुरुवात खरं तर ही फ्लोरिकल्चरच्या माध्यमातून अनेकांना पोचू शकते. एक आपण अनेकांसाठी गायडन्स देऊ शकेल असं उदाहरण. जाता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, कारण मगाशी पाशाबाईंनी एक गोष्ट सांगितली तर खरंच तसं घडतंय काय महाराष्ट्राला जाणून घ्यायला आवडेल. खरंच महाराष्ट्राच्या घरातून प्लास्टिकचे टूथब्रश हद्दपार होणार आहेत? मी 100% असं म्हणणार नाही, परंतु आपण एक प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्याचं कारण खरोखरच पाशा पाटील आहेत. म्हणजे ते इथं आलेत आणि त्यांचं तोंडावर स्तुती करावी अशातला भाग नाही. ते जर आम्ही करू शकलो आणि त्याच्यापुरतं मर्यादित मी राहणार नाही. म्हणजे त्यांनी जरी सांगितलं असेल की टूथब्रश म्हणजे त्यांचा जो चष्मा आहे त्या चष्म्याच्या फ्रेमपर्यंत आपल्याला पोचायचं, याचं कारण मी सांगतो. त्यांच्याच पुढाकारानं त्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना हा प्रकल्प सांगितल्यानंतर कमलेशजी पहिलं कसं स्वतःपासून सुरुवात करावी लागते, तर हे आम्ही दुसऱ्याला सांगू शकतो. मी एकनाथ शिंदे साहेबांच्या जेव्हा गावामध्ये गेलो तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गाडीत मी बसलेलो होतो आणि एका जंगलात जाऊन गाडी थांबली, पाशा पाटील साहेब देखील सांगतील, आणि आम्ही किमान 500 ते 600 मीटर त्या जंगलामध्ये चालत गेलो. आणि त्या जंगलामध्ये चालत गेल्यानंतर एक फार मोठी शेड, एक प्रशिक्षण केंद्र म्हणून बांधलेली होती. ते प्रशिक्षण केंद्र होतं बांबूवर वस्तू तयार करणारं प्रशिक्षण केंद्र, आणि त्याच्या बाजूला एक प्रदर्शन लावलेलं होतं, बांबूंच्या वस्तू तयार केलेल्या त्याचं प्रदर्शन. 500 रुपयापासून 50,000पर्यंतची वस्तू त्याच्यामध्ये होती. तिथं माझ्या लक्षात आलं की बांबू लावल्यानंतर ऑक्सिजन तर वाढेलच, अशी प्रशिक्षण केंद्र जर आपण टाकली तर रोजगार देखील निर्माण होईल, शेतकऱ्यांना देखील रोजगार होईल. आणि मला पाशा पाटील साहेबांनी सांगितलं की नाही मला माहीत नाही, या बांबू लागवडीमध्ये सगळ्याचं योगदान या सगळ्यांचं आहे, पण याच्यावर जो मास्टर स्ट्रोक मारला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मारला. कारण हा बांबू वन खात्यामध्ये होता. ही झाडं आहेत, बरोबर ना पाशा पाटील साहेब?
आणि ही झाडं तोडायला पास लागायचा. म्हणजे पास काय म्हणजे ते आम्ही परत RFOकडे जायचं, DFOकडे जायचं, ते पास काढायचे आणि मग बांबू तोडायचे. अशी सिस्टीम आपल्या देशामध्ये होती. पण नरेंद्र मोदी साहेबांनी एका फटक्यामध्ये ह्याला गवताचा दर्जा दिला आणि गवताचा दर्जा दिल्यामुळं बांबू तोडायला आता कुठेही अडचण राहिलेली नाही. त्याच्यामुळं बांबूची लागवड ही फार मोठ्या पद्धतीनं होऊ शकते. म्हणजे काही लोक म्हणत असतील की बांबूचा वापर आम्ही फक्त राजकारणामध्ये करतो, असं नाही आहे. बांबूचा वापर सकारात्मक रोजगार निर्मितीसाठी देखील आम्ही करतो, हे पाशा पटेल साहेबांनी सिद्ध केलंय. आणि दुसरं साहेब, मला तुम्ही धन्यवाद दिले पाहिजेत की अख्ख्या मुलाखतीमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारायची संधी दिलेली आहे. असं भाई बरोबर आहे ना? त्याच्यामुळे ते मला तुम्ही धन्यवाद दिलेच पाहिजे. अगदी अगदी अगदी. पण असा कायदा आणण्याचा विचार, याला कायद्याच्या माध्यमातून प्लास्टिकला रिप्लेस करण्यासाठी बांबू असा काही विचार, कारण प्लास्टिक बंदीचा कायदा ऑलरेडी मला वाटतं की प्लास्टिकचं आहेच. म्हणजे प्लास्टिक वापरून 50 मायक्रॉन पर्यंत. आता मी त्या ज्या वस्तू मी आपल्याला पण त्या पाठवेन, म्हणजे त्यांच्याकडनं घेऊनच पाठवेन. पण त्या वस्तू ज्या आहेत ना, ह्या बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं कमलेशजी की प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे. म्हणजे फ्लॉवर पॉटपासून, डायरीपासून, टूथब्रश असेल, इव्हन आपण टंग क्लिनर जे घेतो ते सुद्धा बांबूपासून तयार झालेले आहे. घड्याळ तर त्यांनी हातातलं दाखवलेलं आहे, चष्मा पण दाखवलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्या वस्तू बांबूपासून तयार करतात. आणि मी त्यांना अजून एक कमिटमेंट केलेली आहे, त्या जाहीरपणानं करतो की आमचा उल्लेख आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून कायमस्वरूपी केला जातो. आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणूनच पाशाभाई बांबूला एवढी ताकद मिळाली, हे पण लक्षात घ्या. शिंदे साहेबांचा उल्लेख तुम्ही जो करता, शिंदे साहेब जर आम्हाला सगळ्यांना घेऊन गुवाहाटीला गेले नसते तर एवढे बांबूला चांगले दिवस आले नसते. तर गुवाहाटीचं एक उदाहरण त्यांनी मला सांगितलं की गुवाहाटीला जे एअरपोर्ट होतं, बरोबर ना पाशाभाई, ते गुवाहाटीच्या एअरपोर्टची खासियत साहेब तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा ज्यावेळी आम्ही गुवाहाटीच्या एअरपोर्टला गेलो तर आम्हाला बघता नाही आलं, दुसऱ्या वेळी गेलो बघता नाही आलं, पण तिसऱ्या वेळी ज्यावेळी जाऊ चांगल्या कामासाठी, हे असलं करण्यासाठी नाही, हे अलीकडचं चांगलं नव्हतं का काम? नाही, म्हणजे त्यांना परत असं वाटायचं की परत आमच्या मनात काही वेगळं आहे की काय. तर त्यांनी गुवाहाटीच्या बाबतीमध्ये जर बघितलं आपण साहेब, म्हणजे खरोखरच एक महत्त्वाची गोष्ट आहे की गुवाहाटीचं सगळे एअरपोर्ट ह्याचं जे फर्निचर आहे हे देशात पहिल्यांदा बांबूपासून होतंय. अच्छा. आणि बेंगलोर पण. आणि मी त्यांना शब्द दिला की रत्नागिरीचं टर्मिनल बिल्डिंगचं टेंडर हे मंजूर झालेलं आहे, त्याचं भूमिपूजन 15 दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदय करतायत. त्यांना मी बरोबर घेऊन जाणार आहे आणि रत्नागिरीच्या एअरपोर्टचं देखील फर्निचर हे बांबूचंच असावं असा माझा प्रयत्न राहणार आहे. पाशाबाईंना मी शब्द दिलेला आहे. कारण आम्ही सुरुवात केली पाहिजे. आता आम्ही फक्त भाषणं करायची, आम्ही फक्त सांगायचं की असं करा आणि तसं करा, याच्यामध्ये काय अर्थ नाही. आणि त्यांनी जे मला सांगितले, त्यांनी जे मध्ये मी 2-3 कार्यक्रमाला पण त्यांच्या गेलो होतो, खरोखरच ऐकून त्यांचं घेतलं पाहिजे. आणि त्यांचं ऐकून घेतलं नाही तर जबरदस्तीच करतात ते, त्याच्याबद्दल दुमतच नाही. पण त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत ह्या ग्लोबल वॉर्मिंगला छेद देणारा नक्की आहेत. नाही, खूप महत्त्वाचं. आणि आज मला खूप आनंद आहे खरं तर. आपण जेव्हा मी सुरुवातीला जेव्हा कार्यक्रमाची भूमिका विषद करत होतो मंत्रिमंडळ तुम्ही येण्याच्या आधी, की ही चर्चा व्हावी, साधक बाधक चर्चा व्हावी. आणि आजच्या सगळ्या आपण जर आतापर्यंतची सगळी चर्चासत्र बघितली तर खूप चांगलं चर्निंग आउट या चर्चेतून होत आहे. म्हणजे सुरुवातीला आपण कशा प्रकारे टेक्नॉलॉजीचा उपयोग, सॉफ्टवेअरचा उपयोग करून शेतकरी स्वतःच मूल्य ठरवू शकतात, किंवा पाशाभाईंनी ज्या प्रकारे सांगितलेल्या गोष्टी, आणि आता तुम्ही सांगतात की कशा प्रकारे आपण या गोष्टींचा उपयोग करून शेतीलाही चालना मिळू शकते. म्हणजे फक्त प्रॉब्लेमवर किंवा समस्यांवरती चर्चा न करता त्याच्या उपायांवर देखील इथे चर्चा होते. सो वी आर नॉट डिस्कसिंग जस्ट प्रॉब्लेम्स, सोल्युशन्सवर पण चर्चा करते. हेच कदाचित झी24 तासच्या कृषी सन्मानच्या या संपूर्ण कार्यक्रमाचं यश आहे असं मला वाटतं. मंत्री महोदय, उदय सामंतजी, तुम्ही या कार्यक्रमात आलात, आपली भूमिका मांडलीत, मलाही प्रश्न विचारण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे. जी जी मला असं वाटतंय पाशाभाई, एक बांबूसाठी वेगळाच आपल्याला झी24 तास बांबू सन्मान आपल्याला एक वेगळा करावा लागणार आहे. याच्यात फक्त बांबूचे फायदे आणि बांबू